लास्ट टाइम माझ्या घरी आली होतीस तेव्हा तुम्हाला आपलं घर म्हणायचंय का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय मीन टू से तू लास्ट टाइम आपल्या घरी आली होतीस तेव्हा जैन सर हो, इट्स ओके. तसंही त्यावेळेस तुम्ही इथे एकटे राहत होतात म्हणून तुम्ही असं बोलताय. आय कॅन अंडरस्टँड. आय नो, म्हणजे तुला खूप प्रश्न पडले होते, तुला घर आवडलं नव्हतं. सो आता पण तू काही बोलत नाही आहेस. तुला घर आवडलं नाही ना? नाही हो जैन सर, तुम्हाला असं का वाटतंय? उलट मला तर हे घर खूप आवडलंय. या घराला त्याचं असं एक कॅरेक्टर आहे, एक वेगळेपण आहे जो पाहता क्षणी मला फील झाला. म्हणून मी तसं म्हटलं होतं. पण आता मला हे घर खरंच खूप आवडलंय. आणि तसंही तुमच्या सगळ्या आठवणी इथे आहेत. तुम्ही एकट्याने घालवलेला सगळा काळ इथे. येस, पण मी तुला काही इंटिरियर डिझायनर्सचे नंबर पाठवले होते, काही सॅम्पलही पाठवले होते. सो लवकरच आपण आपल्या नवीन घरी शिफ्ट होऊयात. तिकडे तुला सगळं तुझ्या मर्जीने, तुला जसं आवडेल तसं आपण करूयात. ओके? नाही, मला या घरातून कुठेही जायचं नाहीये. तू बॅग का भरते? कारण तुम्ही आणि वरद त्या घरी जाताय. कोण म्हणाल? उलट मी तर म्हणत होतो इथेच राहूया. अजून 4 दिवस तरी इथेच राहूया जरा. नाही हं? इथे अजिबात राहायचं नाहीये तुम्ही. जानूच्या लग्नासाठी आला होतात ना, मग लग्न झालं आता, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जा. आणि तसंही ते घर काय रिकामं ठेवण्यासाठी बांधलंय का आपण? मला राहायचं इथे. का? आठवड्याभरापूर्वी तुम्हीच म्हणाला होतात ना की या घरात पाऊलही ठेवणार नाही म्हणून. तमाशा केला होतात. मग आता तुम्हाला इथे राहायचंय. आणि तुम्ही असंही म्हणाला होतात की या घरात तुला मोलकर्णीसारखी वागणूक मिळतेय. आता तुम्हाला इथे गड्यासारखी वागणूक मिळेल याची भीती नाही वाटत आहे? ए वीणा, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, कळलं ना? हा, हे माझं घर आहे, मला माझ्या घरात राहायचंय. अगं बाई, हो का? यावर तर माझा विश्वासच बसत नाहीये. आणि तुम्ही कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केलात ना तरीही बसणार नाही. त्यामुळे ही बॅग घ्या आणि निघा. आणि जाताना देवाला नमस्कार करा. आई बाबांना पण घ्या घ्या. सांगितलं ना माझं जयंत सरांवर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आता आम्हा दोघांमध्ये दुसरं कुणीही येऊ शकत नाही. प्रिय चालू, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप चिडली आहेस. तुला हवं होतं ते गिफ्टही मी नाही देऊ शकलो, पण हे तुझं गिफ्टच समज. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, लाईफ मध्ये तुला कधीही गरज भासली तर तुझा हा मित्र आहे. जयंत, इथून पुढे तुझ्या प्रत्येक विकृतपणावर माझ्याकडे उत्तर असेल. गुड मॉर्निंग जयंत सर. गुड मॉर्निंग जानू. जयंत सर, त्याचं काय आहे ना, मी सकाळपासून दार उघडायचा प्रयत्न करतेय, पण ना बहुतेक आपल्या दाराला पासकोड आहे आणि मला ते काही जमत नाहीये. सो प्लीज तुम्ही माझी हेल्प कराल? प्रिय, मी तुला दार उघडून देतो. एक मिनिट, तुम्ही आता माझी हेल्प कराल हो, पण नंतर काय? इट्स ओके जानू. हे बघ, तुला जेव्हा जेव्हा बाहेर जायचं असेल ना तेव्हा मी प्रत्येक वेळी तुला दार उघडून देईन. ओके? हो, आय नो दॅट. पण तुम्ही जेव्हा ऑफिसला असाल किंवा मीटिंगसाठी बाहेर जाल तेव्हा मी काय करायचं?
म्हणजे मलाही दार कसं उघडायचं हे माहीत असायला हवं ना. आणि तसंही हे घर आता माझं सुद्धा आहे, त्यामुळे मला दार उघडता यायलाच हवं. ओके, मी आता पासकोड टाकतो, नंतरचं बघू. ओके. Here it is. The door is open. पण तुला दार का उघडायचं होतं? सर हो न्यूजपेपर घ्यायला. अगं जानू, टेक्नॉलॉजी आता पुढे गेली आहे. मी स्वतः पेपर टॅबवर वाचतो. आपल्याकडे फिजिकल न्यूजपेपर येत नाही. सॉरी सर, मला हे माहीतच नव्हतं. जयंत सर, मला ना खरं तर आता कॉफी प्यायची खूप इच्छा होतीये, पण किचन मध्ये कुठे काय ठेवलंय मला तर माहीतच नाहीये. आणि अजून एक सांगू का, मला ना त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला होता आणि मला जशी कॉफी करून दिली होती ना, अगदी तशीच कॉफी प्यायची इच्छा होतीये. ॲट युअर सर्व्हिस मॅडम. तुला काही हवं असेल तर मला सांग. ओके, आय मेक यू कॉफी. $3689.